जनसन्मान यात्रा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही काढली। आतापर्यंत जवळपास 24 विधानसभा मतदारसंघातून आम्ही यात्रेचा प्रवास केला। अतिशय अभूतपूर्व प्रचंड असा प्रतिसाद मिळतोय। विशेष करून लाडकी बहीण ही योजना दिल्याच्यापासून महिलांच्या मध्ये एक जे काही चैतन्याचं वातावरण निर्माण झालेलं आहे। महिला भगिनींचा प्रतिसाद अभूतपूर्व आमच्या या जनसन्मान यात्रेला ठिकठिकाणी मिळतोय। घरेलू कामगार महिलांच्या लातूर पंचायत संघटित आहे, त्यांनी दादांकडे तक्रार केली, कसलाही लाभ मिळालेला नाही असं त्यांना मिळालं तर पाहिजे। त्याच्यातली जर काय माहिती दादांकडे दिली तर आजच तेही बोलतील। मी स्वतः आधी दिवशी माझी कन्या जी आज महिला बाल विकास खात्याचे मंत्री आहे तिच्याजवळ सुद्धा बोलेन, काय कारणांच्यामुळे त्यांचा अर्ज त्या ठिकाणी अपात्र ठरले तेही समजून घेऊ आणि त्यांना सुद्धा त्याच्यातलं कारण ह्या योजना त्यांच्यासाठीच आहेत। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। घरेलू कामगारांच्यासाठी प्रामुख्याने आहे, शेतावरती राबणाऱ्या माझ्या शेतकरी भगिनींच्यासाठी आहेत। अशा वेळेला त्यांना जर काय लाभ काय कारण नसेल मिळाला त्याची पूर्णपणे माहिती घेऊन त्यांना ते कशा पद्धतीने ताबडतोब मिळेल याचा आमचा सर्वांचा प्रयत्न राहील। लातूर जिल्ह्यातल्या 6 जागा ज्या आहेत विधानसभेच्या त्यापैकी 2 राष्ट्रवादीकडे आहेत। त्या ठिकाणी आता भाजपचे कार्यकर्ते मागणी करतायत की आम्हालाही तिथे उमेदवारी मिळाली पाहिजे। प्रत्येक राजकीय पक्षाचे आपापल्या ठिकाणी मागणी करतायत। 2 दिवसातच मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आमची बैठक त्या ठिकाणी होईल आणि त्याच्या माध्यमातून जागा वाटपाच्या संदर्भातला योग्य तो निर्णय त्या ठिकाणी होईल। पण माझी प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून विनंती आहे, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आम्ही बसलो असताना आता जागा वाटपाची चर्चा स्थानिक पातळीवरती, जिल्हा स्तरावरती, प्रदेश पातळीवरती तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी कुठे करू नये असं आम्ही स्पष्टपणाने त्या ठिकाणी ठरवलेलं आहे। त्यावरती आम्ही सुद्धा भूमिका घेतो, त्याच्यावरती कठोर कारवाई त्यांच्यावरती झाली पाहिजे, त्याची चौकशी झाली पाहिजे आणि जे कोण चुकीचं ज्यांच्याकडनं घडलं असेल त्यांच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।